अमळनेर शहरातील श्री मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी येत असताना मंगळवारी ॲपे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात 2 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना टाकरखेडा येथे घडली. कानळदा येथील लोक ॲपे रिक्षाद्वारे धरणगावकडून अमळनेरकडे येत असताना टाकरखेडाजवळ अचानक टायर फुटल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. यात 2 जण किरकोळ जखमी झाले. सदर रिक्षा गोकुळ संतोष कोळी राहणार कानळदा यांच्या मालकीची होती. अमळनेर येथे मंगळग्रह दर्शनासाठी ते येत होते. गावकऱ्यांनी तातडीने मदत करून सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील डॉक्टर पंकज सुरेश चौधरी यांची 19 वर्षीय कन्या ऋतुजा पंकज चौधरी हिने 26 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडलेल्या प्रतिष्ठित मिस पुणे 2025 ते 26 या सौंदर्य स्पर्धेत सेकंड रनरअप स्थान पटकावत अमळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सौंदर्य स्पर्धेत एकूण 12 गुणवान स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ऋतुजाने आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने, बुद्धिमत्तेने व सोज्वळ व्यक्तिमत्वाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेत सेकंड रनर अप ठरण्याचा बहुमान मिळवला. तसेच तिने मिस पुणे पेजंट हा मानाचा किताबही पटकावला. उल्लेखनीय बाब म्हणजे ऋतुजाने यापूर्वी झारा या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी रनवे मॉडेल म्हणून काम केले आहे. तसेच यूट्यूबवरील स्टार म्युझिक या ब्रँड अंतर्गत प्रदर्शित झालेल्या भूल जावा या गाण्यातही तिने अभिनय केला आहे. तिचा हा प्रवास मॉडेलिंग व मनोरंजन क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची नांदी ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत आशीर्वाद पॅनलला सभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सभासदांच्या आशीर्वादामुळे पॅनलमधील सर्वच उमेदवार जिंकून येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. आशीर्वाद पॅनलमधील विद्यमान कार्यकारी संचालक मंडळाने खान्देश शिक्षण मंडळात केलेल्या विकास कामांमुळे आणि विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवल्याने सभासदांची आणि पालकांची पसंतीस उतरत आहे. कोटा, लातूर, नांदेड या शहरातील शैक्षणिक पॅटर्ननुसार प्रताप महाविद्यालयात JEEE, MHTCET आणि नीट या अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी प्रताप पॅटर्नची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचा विस्तार मोठा असल्याने अनेक विभागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. महाविद्यालयातील वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी जवळपास सर्वच खोल्यांमध्ये नवीन कॉट, सोलर हीटर, वॉटर फिल्टर अशा सुविधांसह संपूर्ण परिसरात पेवर ब्लॉकने सुशोभीकरण करण्यात आले असून त्याचबरोबर अद्ययावत अशा सेमिनार हॉलची नवनिर्मिती करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास 15,000 फूट सुरक्षा भिंतीचे बांधकाम करून 350 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. महाविद्यालयास येणाऱ्या मासिक वीज बिलाची बचत व्हावी या दृष्टिकोनातून 40 kV सोलर सिस्टीम बसवण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील एका 22 वर्षीय विवाहितेने घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिता अर्जुन भिल असे महिलेचे नाव आहे. 29 रोजी रात्री छताच्या लाकडी खांब्याला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30 रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. तिच्या पश्चात पती, 2 वर्षांची मुलगी असा परिवार असून पोलीस पाटील विश्वास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्रताप वरिष्ठ महाविद्यालयामधील TYBCAची खेळाडू हर्षदा संभाजी पाटील हिची स्वामी विवेकानंद योग अनुसंधान विद्यापीठ बंगलोर, कर्नाटक येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योग स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महिला संघात निवड झाली आहे. आंतर महाविद्यालय आणि विभागीय स्पर्धेत निवड होऊन हर्षदाने राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले. या यशाबद्दल खाशी मंडळ माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष CA नीरज अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, माननीय सचिव प्राध्यापक पराग पाटील, प्राचार्य डॉक्टर हर्षवर्धन जाधव आदींनी हर्षदाचे अभिनंदन व कौतुक केले. अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्वक आपल्या खाद्यपदार्थांची भरभरून विक्री केली व नफा कमवला. विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण होते. सरपंच स्नेहा दीपक बिराडे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. उपसरपंच विजय पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, प्रवीण पाटील, सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रियाज शेख यांनी मानले.